कामगारांच्या हक्कांचं संरक्षण करणारे 29 कायदे केंद्र सरकारनं रद्द करून नवीन 4 श्रमसंहिता कायदे लागू केलेत. या निर्णयाविरोधात देशभरातून संताप व्यक्त होतोय. हा निर्णय कामगार विरोधी असल्याचा आरोप कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. या नव्या कायद्यांमुळे रोजगाराची सुरक्षितता कमी होईल, कंत्राटी पद्धतीला चालना मिळेल आणि कामगारांचे मूलभूत हक्क धोक्यात येतील असा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे या निर्णयाविरोधात कामगारांनी आज देशभर संप पुकारला होता. या देशव्यापी संपाच्या हाकेला प्रतिसाद देत इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळ्याजवळ मोठ्या संख्येनं कामगार एकत्र आले आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. 4 श्रमसंहिता कायदे रद्द करा, कामगारांचे हक्क अबाधित ठेवा, कामगार कायदे मोडीत काढणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला. यानंतर संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळानं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. या निवेदनात 4ही श्रमसंहिता तात्काळ मागं घ्याव्यात, कामगारांना पूर्वीप्रमाणे कायदेशीर संरक्षण द्यावं आणि कामगार विरोधी धोरणं थांबवावीत अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात कॉम्रेड भरमा कांबळे, सदा मलाबादे, नूर महम्मद बेळकुडे, आनंदा गुरव, शामराव कुलकर्णी, राजेंद्र निकम, सुनील बारवाडे, हणमंत लोहार, वर्षा घट्टे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. सरकारनं कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संयुक्त कृती समितीच्या वतीनं देण्यात आलाय.